रामकृष्ण हरिभावे की जन हो. आज आपण निरूपणासाठी घेतलेला अभंग सामान्य नाही आणि ज्यांनी हा अभंग लिहिला आहे ते व्यक्तिमत्वही सामान्य नाही. ते आहेत जगद्गुरू आणि संत श्रेष्ठ तुकोबराय. तुकोबराय म्हणजे सर्व जगाचा गुरु आणि सर्व संतांमध्ये श्रेष्ठ. अतिशय अलौकिक असं व्यक्तिमत्व की ज्यांनी गाथा लिहिला. आपला माथा जर सुधारायचा असेल ना तर गाथा अवश्य वाचा. जीवनाचं अंतिम सत्य हे आपल्याला या गाथ्यातून कळणार आहे. आपल्या जीवनाला योग्य मार्गदर्शन करणारा एक तुकोबरायांचा मार्मिक असा अभंग आपण आज पाहू. मृगजळ दिसे साचपणा ऐसे, खोटियाचे पिसे ऊर फोडी. जानोनी का करा आपुल्याले घात, विचारा रे हित लवलाही. संचित सांगाती बोळवण सवे, आचारल द्यावे फळ तेने. तुका म्हणे सेखी स्मशान तेवरी, संबंध गोवरी आगी सवे. तुकोबराय म्हणतात की उन्हाच्या झळा हरणाला जलाशयाप्रमाणे भासत असतात. त्याला वाटतंय हा जलाशय आहे आणि तो हरिण ऊर फोडून त्या वनामध्ये त्या जलाशयापाठी म्हणजे त्या मृगजळापाठी धावत असतो. आपलं मानवी जीवनही अशाच प्रकारे आहे. हा प्रपंच म्हणजे मृगजळ आहे जो आपल्याला जलाशय वाटतोय आणि या जलाशयामध्ये आपण त्या हरणासारखं ऊर फोडून धावतो आहोत. आपल्याला नाही माहिती आहे की हा मृगजळ आहे. आपल्याला वाटतं जलाशय आहे म्हणून आपण धावतोय. आपण सगळे धावतो आहोत. तुकोबराय म्हणतात की आपलं जे पूर्वसंचित आहे त्याप्रमाणे आपल्याला जीवनातील सुखही मिळत असतात. पुढे म्हणतात की मानवी देहाचा शेवट हा स्मशानात होत असतो आणि तेथे अग्नी गोऱ्या याच्याशी आपला संबंध येत असतो. आपल्याला एक दिवस जायचंय याचं खरोखरच विस्मरण आपल्याला झाले आहे. आपण त्या हरणाप्रमाणे ऊर फोडून धावतो आहोत. पण आपलं जे सुख आहे ते आपल्या पूर्वसंचितावर डिपेंड आहे. तुकोबराय म्हणतात की या जीवनाचं सार्थक आपण करून घेतलं पाहिजे. कारण शेवट तर आपला त्या अग्नीशी आणि गोवऱ्यांशी आहे. आपला शेवट होणार आहे हेचं स्मरण देखील आपल्याला कधीकधी एखाद्याच्या अंत्यविधीला गेल्यानंतर अनुभवायला येतं की आपल्याला जायचं आहे तो आणि हे जायचं आहे हे फिक्स आहे. पण याचंही कधीकधी आपल्याला विस्मरण होतं आणि गेल्यानंतर एखाद्याच्या अंत्यविधीला तिथून आल्यानंतरही काही तासात काही दिवसामध्ये आपण पुन्हा त्या हरणासारखं धावतोय. आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या, या नरदेहाचं सार्थक करून घ्या असंच या तुकोबरायांना या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे. श्रोते हो, आपल्याला हा अभंग कसा वाटला याच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे कळवा. पुन्हा भेटू अशाच नवीन एका अभंगामध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.